तुम्ही काल परवा भाषणामध्ये काय म्हणलात? घाट नांदूरला खासदार साहेबांनी भाषण सुरू केलं. ते आमचं म्हणले केजचा पिल्ले आले बोलतोय म्हणले, मला पिल्ल्या म्हणले. तुमचं वय 55 आहे, तुमचं वय 55 आहे, माझं वर्ष 37 वर्ष वय माझं. मी पिल्ल्याच आहे ना तुमच्यासमोर, बाळच आहे ना तुमचा मी. आता आमच्या आई वडिलाला कळलं नाही, माझ्यापेक्षा प्रेम त्यांनी त्यावेळेस त्यांच्यावर जास्त केलं. काय झालं मला सांगा? मी लहान होतो, हे खासदार साहेब त्यावेळेस पंचायत समितीला तालुक्यात राजकारण करायचे. खूप उत्साही कार्यकर्ते होते. काय काय करत असतील समजा चुकीचे उद्योगधंदे त्यांना माहिती, मी त्यावेळेस लहान होतो म्हणून मला काही माहीत नाही. पण त्यावेळेस त्यांनी आणखी सुद्धा ऐका, अनेक तुम्ही सगळे नवीन मतदार आहात, तरुण मतदारांना मला सांगायचं आहे की तुम्ही लक्षात घ्या, आपल्या जुन्या वडीलधारी माणसांना केस तालुक्यातलं, आंबेजोगाईतलं, नेकनूरचं राजकारण चांगलं माहिती. पैठणला वसुंधरा नावाची शाळा आहे, आत्तासुद्धा ती शाळा सावळेश्वर पैठणला आहे. ती पैठणची शाळा स्वर्गीय विमलताईंनी वसुंधरा प्रतिष्ठानवरती काढली होती. हे महाशय घरी आले, काकाजींना म्हणले, ताईंना म्हणले, बाबा मला काही संस्था नाही, मला काही शाळा नाही. ह्या दोघांना काही नाही, हे दोघं काही द्यायलाच बसले होते. देऊन टाकलं ह्यांनी विचार केला नाही आपलं पोरगं मोठं होईल, एखादा शिपाई मागं लागल, काय लागल, काही विचार केला नाही. एकुलतं एक पोरगं कुठतरी जाईल, तर त्या विचारानं ह्यांनी ह्यांना ती शाळा देऊन टाकली. राजेश्वर आबा इथं साक्षीदार आहेत. गोविंदराव देशमुखांना घाटनांदूरचं कॉलेज दिलं. गोविंद देशमुख घाटनांदूरचे परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. आमच्या आईनी वडिलांनी त्यांना कॉलेज दिलं. तिथं आज कॉलेज चांगल्या पद्धतीने चालवण्याचं ते काम करतायत. मग तुम्ही कसं म्हणता तुम्हाला काही दिलं नाही? आणि ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय सांगता? माझी खासदार साहेबांना हात जोडून विनंती, मी तुम्हाला आजही भाषणामध्ये बाप्पाच म्हणतो, फक्त मी गप्पा मारत नाही. अनेक लोकांना वाटतं की काय काही नाही, काय काही नाही. मी बोलत नाही, मी कोणावरती टीका करत नाही. मी तुमचा आजही आदर करतो. माझ्या आई वडिलांनी, मुंडे साहेबांनी आणि मला पंकजाताईंनी सांगितलंय, कमरेच्या खाली कोणावरती टीका करायची नाही, कोणावरती वार नाही करायचा.